नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण होम कुक्समध्ये पाहतो आहे पारंपरिक पद्धती खूप सारे प्रोटीनयुक्त आणि ग्लुटेन फ्री, म्हणजे आपण इथे गव्हाचा वापर न करता इथे आपण भाजणीचं थालीपीठ बनवणार आहे. तर भाजणी कशी तयार करायची, भाजणीमध्ये वापरलं जाणारं प्रत्येक धान्य हे किती प्रमाणात घ्यायचं, ते कसं भाजायचं, त्यानंतर ते कशा प्रकारे दळून आणायचं, त्याचसोबत आपण थालीपीठसुद्धा कसं बनवायचं हे मी या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला जर का माझी ही भाजणीचं थालीपीठ आवडलं तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, त्याचसोबत तुम्ही दुसऱ्यांसोबतसुद्धा शेअर करा. आणि नवीन असाल चॅनलवरती तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी, आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण भाजणी कशी करायची हे पाहणार आहोत. तर त्यासाठी मी कडधान्य आणि धान्य किती घेतलेले आहेत हे आपण पाहणार आहोत. तर इथे मी पूर्णपणे वजनी प्रमाण सांगणार आहे आणि जेव्हा मी भाजायला घेणार आहे तेव्हा वाटीचं प्रमाण सांगणार आहे. तर इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत, अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत, किंवा याऐवजी तुम्ही कोणताही जुना तांदूळ घेऊ शकता. त्याचसोबत इथे मी ज्वारी घेतलेली आहे, तर ज्वारीचं प्रमाणसुद्धा अर्धा किलो आहे. नीट व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे ही बाजरी आहे, तर बाजरीचं प्रमाणसुद्धा अर्धा किलो आहे. बाजरीनंतर तुम्ही इथे पाहू शकता मी अर्धा किलो नाचणी घेतलेली आहे. तर हे सगळं झालं धान्य. आता आपण इथे कडधान्य पाहणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता मी पावशर मूग घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी चण्याची डाळ पावशर घेतलेली आहे. याऐवजी तुम्ही अख्खे हरभरे असतात ते वापरले तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इथे मी अख्खा मसूर घेतलेला आहे. तर मंडळी, धान्य मी व्यवस्थित निवडून घेतलेलं आहे. त्याचसोबत हे जे कडधान्य आहे ते मी स्वच्छ निवडून सोबत धुवूनसुद्धा वाळवून घेतलेलं आहे. यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मी उडीद डाळ घेतलेली आहे. तर उडीद डाळ आपण साली सकट घेतलेली आहे, पांढरी उडीद डाळ घेतलेली नाही, काळी उडीद डाळ असते ती वापरलेली आहे. त्यानंतर इथे मटकी घेतलेली आहे, तर मटकीसुद्धा मी पावशर घेतलेली आहे. यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मी चवळी घेतलेली आहे. तर इथे एकदम छोटी चवळी आहे ती घेतलेली आहे. याऐवजी तुम्हाला जी मिळेल ती चवळी तुम्ही वापरू शकता. चवीचं प्रमाणसुद्धा पावशर आहे. यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मी शाबू घेतलेला आहे. तर शाबू मी फक्त अर्धा पावशर घातलेला आहे. यामुळे थालीपीठाला छान असं बाइंडिंग येतं, आपल्याला एकसारखी वळता येतात, थोडासा चिकटपणा येतो. त्यानंतर थालीपीठ छान खुसखुशीत होण्यासाठी अर्धी वाटी मी पोहे घेतलेले आहेत. आता इथे तुम्ही पाहू शकता धने आहेत. तर धने आपल्याला कमीत कमी 50 ग्रॅम तरी घालायचे आहेत. इथे थोडे कमी आहेत. आणि इथे मी 2 चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी 50 ग्रॅम एवढे जिरे घेतलेले आहे. तर मंडळी, इथे झालं भाजणीला लागणारं सगळं साहित्य. आता हे कसं भाजून घ्यायचं हे पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी जाडबुडाची कढई गरम करायला ठेवली होती आणि ती मीडियम गरम झाल्यानंतर यामध्ये आपण सगळं धान्य, कडधान्य आणि मसाले आहेत ते भाजून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी इथे बाजरी टाकलेली आहे. तर मंडळी, बाजरी आपण अर्धा किलोच्या प्रमाणात घेतलेली आहे. तर इथे वाट्यांचं प्रमाण हे 3 आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भाजणी करत असताना गॅस फ्लेम हा मीडियमच ठेवायचा आहे, लो किंवा हाय ठेवायचा नाही. मीडियमवरती आपण एकदम खमंग खुसखुशीत अशी भाजणी तयार करून घेणार आहोत. तर मंडळी, साधारण 7 ते 8 मिनिट जातात बाजरी भाजण्यासाठी. तर मंडळी, इथे आपण जेवणामध्ये बाजरीचा समावेश आवर्जून करावा, कारण बाजरी खाण्याचे असे अनेक फायदे आहेत. जर का तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा बाजरी खात असाल तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारते. त्याचसोबत तुम्ही जर का वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर वजनसुद्धा कमी होतं. त्याचसोबत हृदयाचे आरोग्यसुद्धा सुधारण्यास मदत होते. बाजरीमध्ये फायबर, प्रथिने आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे एकूणच बाजरी ही खूप फायदेशीर ठरते. तर तुम्ही आवर्जून बाजरी खा. तर इथे 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि आपली बाजरी ही खमंग भाजलेली आहे. बाजरी जशी भाजत येते तेव्हा छान असा सुगंध सुटतो, की ज्यामुळे आपल्याला लगेच कळतं की बाजरी मस्त अशी भाजलेली आहे. हलका असा सुगंध यायला सुरुवात झाली की बाजरी काढून घ्यायची आहे. त्याला अजिबात लाल करत बसायचं नाही. त्याचसोबत बाजरी भाजण्याची साईन म्हणजे बाजरी छान अशी चुटपुटते, ज्यामुळे त्याच्या लाह्या तयार होतात. तर अशी चुटपुटल्यानंतर आपण बाजरी पटकन काढून घ्यायची आहे. बाजरी छान भाजून झाल्यानंतर आपण इथे भाजणार आहोत नाचणी.
तर मंडळी, जसं की मी तुम्हाला सांगितलं, याचं वजनी प्रमाण अर्धा किलो आहे. तर वाटीने बरोबर 3 वाट्या नाचणीसुद्धा भरलेली आहे आणि सेम आपण बाजरी जशी भाजून घेतली तशीच आपण नाचणीसुद्धा भाजून घ्यायची आहे. नाचणी आणि बाजरी एकाच साईजची असल्यामुळे आपल्याला जास्त भाजायला वेळ जात नाही आणि पटकन भाजली जाते. तर मंडळी, नाचणी खाण्याचे सुद्धा भरपूर असे फायदे आहेत. नाचणीत फायबर, कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे हाडे आणि दाताची मजबूती होतात. तसेच वजन कमी करण्यासाठी याची मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्तातील साखरेची पातळी अगदी नियंत्रित राहते आणि नाचणीमुळे सुद्धा आपलं पचन सुधारते. त्यामुळे नाचणी खाण्याचे सुद्धा असे भरपूर असे फायदे आहेत. त्यामुळे नाचणी पण आपल्या खाण्यात नियमित यावी म्हणून आपण थालीपीठामध्ये सुद्धा नाचणी वापरलेली आहे. तर नाचणीसुद्धा छान आपली खमंग भाजून झालेली आहे. नाचणी पण छान अशी चुटपुटली म्हणजे त्याच्या लाह्या फुटायला लागल्या की आपण खाली उतरवून घ्यायची आहे. आता यानंतर आपण वापरतो आहे तांदूळ. तर मंडळी, तांदूळ भाजत असताना सुद्धा गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे. सुरुवातीला तांदूळ कढईमध्ये घातल्यानंतर थोडेसे वाफ धरल्यासारखे होते आणि 1-2 मिनटामध्ये पूर्णपणे वाफ निघून जाते आणि तांदूळ पूर्णपणे सुट्टा होतो. तांदूळ आपल्याला भाजायला जास्त वेळ जात नाही. 5 ते 6 मिनटामध्ये तांदूळ छान असा हलका होतो आणि खमंग भाजतो. त्यामुळे आपण इथे तांदूळ भाजत असताना सतत हलवायचा आहे, कारण तो खाली करपूसुद्धा शकतो. इथे आपण तांदूळ वापरतो आहे कारण तांदळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा, फायबर, जीवनसत्व आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे. तांदूळ तसा पचनास भरपूर प्रमाणामध्ये हलका असून हृदयविकार आणि मधुमेहासाठी देखील फायदेशीर ठरतो. त्यामुळे मी थालीपीठामध्ये सुद्धा तांदूळ वापरलेला आहे, कारण आपण जे थालीपीठ बनवतो आहे ते पूर्णपणे पौष्टिक आणि पूर्ण लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत सुद्धा अगदी 2 थालीपीठ खाल्ली तरी पोट छान भरलेलं राहील आणि त्यांना चांगला आहारसुद्धा मिळेल. म्हणून आपण हे थालीपीठाची भाजणी तयार करतो आहे. इथे तुम्ही पाहू शकता, नजरेला बघूनच कळतं आहे की तांदूळ छान भाजलेला आहे. अगदी छान सुळसुळीत हलका झालेला आहे. आता तांदूळ बाजूला काढून घ्यायचा आहे आणि तांदूळ भाजल्यानंतर आपण इथे ज्वारीसुद्धा भाजणार आहे. तर ज्वारी आपण इथे अर्धा किलो घेतली होती. तर इथे ज्वारीच्या 4 वाट्या आपण इथे घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. तर मंडळी, ज्वारी भाजत असताना इतर धान्यांपेक्षा ज्वारी भाजताना थोडासा वेळ जास्त जातो, कारण ज्वारी ही आकाराने थोडी मोठी असते. पण तरीसुद्धा ज्वारीसुद्धा ही आपण मीडियम फ्लेमवरतीच सतत हलवत आपण भाजून घेणार आहोत. तर मंडळी, ज्वारी खाण्याचे तर सगळ्यांनाच फायदे माहीत आहेत. जसं की ज्वारी खाल्ल्यामुळे पचन सुधारते. त्याचसोबत जे डाएट करतात लोक, त्यांना ज्वारी खायची असते कारण त्यांचं वजन कमी होतं. त्यासोबत रक्तदाब नियंत्रित ठेवते, हाडांची ताकद वाढवते. ज्वारीमध्ये सुद्धा फायबर, प्रथिने, कॅल्शियम आणि लोह यासारखे पोषक घटक भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे ज्वारी खाणे हे अगदी फायद्याचेच ठरते. तर मंडळी, ज्वारीसुद्धा 7 ते 8 मिनटामध्ये छान अशी फुलून आलेली आहे. आता ती बाजूला काढून घेतली. तर यानंतर आपण इथे चण्याची डाळ भाजून घेणार आहे. तर चण्याची डाळ थोडी साईजने मोठी असते, त्यामुळे सुद्धा चण्याची डाळ भाजायला थोडा जास्त वेळ जातो. तर चण्याची डाळसुद्धा आपण मीडियम फ्लेमवरती थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंत म्हणजे खमंग होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, चण्याच्या डाळीऐवजी इथे आपण हरभरा जो असतो तो सुद्धा वापरू शकतो. तर मंडळी, इथे आपण चणा किंवा हरभरा खाण्याचे फायदे म्हणजे जसं की पचन सुधारते, आपलं वजन कमी होते, त्याचसोबत आपली रक्ताची पातळीसुद्धा नियंत्रित ठेवते. यापेक्षा वेगळं म्हणजे चण्याची डाळ खाल्ल्यामुळे आपला अशक्तपणासुद्धा जातो. त्याचसोबत जर का कावीळीचा त्रास होत असेल तर तो थोड्या प्रमाणात का होईना कमी करण्यात चण्याची डाळ मदत करते. इथे आपण चण्याची डाळ भाजून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता की थोडासा रंग बदललेला आहे. चण्याची डाळ बाजूला करून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये घालणार आहे मटकी. तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता, मटकी ही पावशेर आहे. तर इथे वाटीचं प्रमाण आहे 1.5 वाटी. इथे मटकी भाजायला थोडासा वेळ जातो, त्यामुळे मटकीसुद्धा भाजत असताना आपण मीडियम फ्लेम ठेवून 7 ते 8 मिनिट छान खमंग भाजून घ्यायची आहे. मटकी जेव्हा भाजते तेव्हा एक वेगळ्या प्रकारचा छान असा सुगंध सुटतो आणि त्यानंतर समजायचं आहे की मटकी छान अशी भाजलेली आहे. तर मंडळी, मटकीमध्ये सुद्धा जीवनसत्व, फायबर, कॅल्शियम, लोह अशा अनेक प्रकारचे गुणधर्म आहेत. त्याचसोबत यातील वेगळं पण म्हणजे नियमित मटकी खाल्ल्याने स्नायूंच्या वाढीस मदत होते.
त्यामुळे मटकीसुद्धा आवर्जून खाल्ली पाहिजे. आता इथे मटकी छान भाजून झालेले आहे. आता यानंतर आपण हिरवे मूग भाजणार आहोत. तर मंडळी, हिरवे मूगसुद्धा मी पावशेर घेतलेले आहेत आणि ते सुद्धा अगदी 1.5 वाटीच मी घेतलेले आहेत. आता हिरवे मूग भाजत असताना सुद्धा नेहमीप्रमाणे गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे आणि एक 7 ते 8 मिनटामध्ये खमंग भाजेपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत. तर मंडळी, हिरव्या मुगांमध्ये सुद्धा जीवनसत्व आणि प्रथिनांचा भरपूर प्रमाणामध्ये समाविष्ट असतो. जर का हिरवे मूग आपण उकडून खाल्ले तर आणखीन जास्त फायदेशीर ठरतात. त्यामुळे इथे मी हिरवे मूगसुद्धा थालीपीठामध्ये आवर्जून वापरलेले आहेत. याऐवजी जर का तुमच्याकडे हिरवे मूग नसतील तर तुम्ही मूग डाळसुद्धा वापरू शकता. आता इथे आपले मूगसुद्धा भाजून झालेले आहेत. आपण बाजूला करून घेऊयात. यानंतर आपण इथे वापरतो आहे उडीद डाळ. तर उडीद डाळ मी सालासकट घेतलेली आहे. उडीद डाळ भाजायला थोडासा जास्त वेळ जातो, त्यामुळे उडीद डाळ भाजायला आपल्याला एक 10 मिनिट तरी गेलेली असतील. आणि भाजत असताना आपण गॅस फ्लेम हा नेहमीप्रमाणे मीडियमच ठेवलेला आहे आणि खमंग होईपर्यंत आपण ही भाजून घेतलेली आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे की कुठल्याही प्रकारे कुठल्याही धान्याचा रंग बदलायला नको, फक्त खमंग भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी, उडीद डाळसुद्धा चवीला चांगली लागत नाही, तर ती आपल्या आरोग्यासाठी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये फायदेशीर आहे. त्यामुळे इथे मी उडीद डाळसुद्धा घेतलेली आहे. तर उडीद डाळ सांगितल्याप्रमाणे मी एक 9 ते 10 मिनिट छान अशी खमंग भाजून घेतलेली आहे आणि यानंतर आपली उडीद डाळ भाजून तयार झालेली आहे. उडीद डाळ भाजल्यानंतर इथे आपण भाजून घेतो आहे अख्खा मसूर. तर अख्खा मसूरसुद्धा तुम्ही पाहू शकता की मी 1.5 वाटी घेतलेला आहे आणि अख्खा मसूर भाजत असताना गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आणि त्यानंतर सतत हलवत आपण खमंग असा अख्खा मसूरसुद्धा भाजून घेऊ शकतो. जर का तुमच्याकडे अख्खा मसूर नसेल तर तुम्ही इथे मसुराची डाळ जरी वापरली तरीसुद्धा चालेल. अख्खा मसूर हा अँटीऑक्सिडंटचा चांगला स्रोत ठरतो, त्यामुळे शरीराला आपल्या अनेक प्रकारे मदत होते. म्हणून मी इथे अख्खा मसूर वापरलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला अख्खा मसूरचा रंग वेगळा होता, आता वेगळा झालेला आहे. याचा अर्थ अख्खा मसूर छान खमंग भाजून झालेला आहे. आता याला आपण बाजूला करून घेऊयात. यानंतर आपण इथे वापरतो आहे चवळी. तर मंडळी, चवळी खाण्याचे सुद्धा भरपूर असे फायदे आहेत. गरोदर महिला असतील आणि त्यांनी जर का चवळी खाल्ली तर त्यांच्या बाळाची वाढ एकदम छान होते. त्यामुळे चवळीसुद्धा आपल्या आरोग्याला खूप सारे फायदेशीर ठरते. जसं की मी सांगितलं, चवळीसुद्धा खमंग भाजून घ्यायची आहे. तर चवळीसुद्धा भाजून तयार झालेली आहे. आता आपण बाजूला काढून घेऊयात. आता यानंतर आपण इथे शाबू भाजून घेणार आहोत. तर शाबू सुरुवातीला भाजत असताना आपण मीडियम फ्लेमवरतीच भाजायचा आहे आणि शाबू भाजल्यानंतर तो छान असा फुलतो आणि छान क्रिस्पी होतो. तर शाबू क्रिस्पी होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. साधारण एक 5 ते 6 मिनिट जातात शाबू भाजून घेण्यासाठी. आणि शाबू छान भाजला गेला की डोळ्याला लगेच दिसतो की मस्त असा फुलून वरती आलेला आहे. तर शाबू भाजून झाला की बाजूला काढून घ्यायचा. त्यानंतर इथे जे आपण पोहे घेतलेले आहेत ते सुद्धा छान असे फुलेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. अगदी गरम झाले की लगेच ते कुरकुरीत होतात. आता इथे आपले पोहेसुद्धा छान कुरकुरीत झालेले आहेत, बाजूला काढून घेऊयात. यानंतर इथे आपण धने भाजून घ्यायचे आहेत. तर धनेसुद्धा आपण 2-3 मिनिट छान असे गरम करून घ्यायचं आहे. जसं की मी सांगितलं, इथे धन्यांची क्वांटिटी कमी पडलेली आहे, त्यामुळे थालीपीठ करत असताना धना पावडर जास्त घालायची आहे. आता इथे मी अर्धी वाटी जिरे घेतलेलं आहे. तर जिरेसुद्धा छान गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे की जेणेकरून ते थंड झाले की छान क्रिस्पी होईल. तर त्याचसोबत इथे मी जिरे भाजत असताना 1 चमचा मी इथे बडीशेपसुद्धा घातलेली आहे. आता बडीशेप आणि इथे जिरे आहे ते छान आपण भाजून घ्यायचं आहे. यानंतर आपण 2 चमचा मेथीदाणे भाजून घेणार आहोत. तर मंडळी, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी धान्य, कडधान्य, मसाले सगळे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि यानंतर एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मोठं भांडं घेतलेलं आहे आणि सगळा धान्य, कडधान्य आपण या घमेल्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. एवढ्या साहित्यामध्ये आपलं बरोबर 4 किलो एवढं दळण झालेलं आहे. आता हे गिरणीवरून आपण सरसरीत दळून आणलेलं आहे. गिरणीवाल्याला सांगायचं की थालीपीठासाठी आपण दळून घेतो आहे, तर त्याचप्रमाणे ते आपल्याला व्यवस्थित थालीपीठाची भाजणी असते तर ती छान अशी दळून देतात. तर तुम्ही ते पाहू शकता की गिरणीवरून अशा प्रकारे आपण पीठ दळून आणलेलं आहे. आता याचं आपण थालीपीठ करणार आहोत.
थालीपीठासाठी जे वाटण लागतं ते करून घेऊया. त्यासाठी मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि चिमटभर असा आपण ओवा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा आपण इथे जिरेसुद्धा वापरणार आहे आणि हे सगळं आपण मिक्सरमधून व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. आणि जसं की मी सांगितलं, इथे धण्याची क्वांटिटी कमी पडली होती, त्यामुळे मी इथे 1 चमचा धना पावडरसुद्धा घातलेले आहे. आता हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे. आता इथे आपण थालीपीठाचं पीठ मळतो, तर त्यासाठी मी इथे पिठाची चाळणी घेतलेली आहे. जर का तुम्ही घरच्याच घरघंटीवरती दळण आणत असाल तर चाळून घेतलं नाही तरी चालेल, पण जर का आपण जेव्हा गिरणीतून आणतो तेव्हा थोडीशी घाण पडण्याची शक्यता असते, त्यामुळे पीठ हे आपण चाळून घ्यायचं आहे. तर मी इथे 7 ते 8 धपाटे बनवणार आहे, तर त्यासाठी लागणारं मी पीठ इथे घेतलेलं आहे आणि उरलेलं पीठ आहे ते व्यवस्थित बंद करून ठेवून द्यायचं आहे आणि छान असं घट्ट झाकण लावायचं आहे. याचा सुगंध जाऊ द्यायचा नाही आणि हे असं तयार झालेलं पीठ साधारण 1 ते 3 ते 3.5 महिने आरामात टिकतं. त्यामुळे एकदा 4 ते 5 किलो जेव्हा आपण भाजणी करून ठेवतो तेव्हा अगदी झटपट म्हणलं तर नाश्त्याला, दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला आपण पटकन असे थालीपीठ करू शकतो. आता या पिठामध्ये आपण चवीपुरतं घालायचं आहे मीठ, त्यानंतर इथे घातलेला आहे अर्धा चमचा हळद, अगदी चिमटभर हिंग. यानंतर जे आपण तयार केलेलं वाटण आहे ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपण घालतो आहे अगदी बारीक चिरलेला मीडियम साईजचा 1 कांदा, त्यानंतर बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर हे यामध्ये आपण घातलेलं आहे. आता यानंतर आपण साध्या पाण्यानेच हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळत असताना जसं आपण भाकरीला पीठ मळतो तसंच मळायचं आहे किंवा त्यापेक्षा थोडंसं हलकं असं मळलं तरीसुद्धा चालेल, पण जास्त मऊ किंवा घट्ट मळायचं नाही. आणि पीठ मळत असताना अगदी थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे आणि त्या प्रकारे जसं आपल्याला हवं आहे तसं पीठ आपण मळून घ्यायचं आहे. तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता की मी पीठ मस्त असं मळून घेतलेलं आहे. एकसारखा इथे आपला गोळा तयार झालेला आहे. आता यावरती झाकण ठेवून आपण एक 15 ते 20 मिनिट असंच बाजूला करून ठेवायचं आहे, कारण ज्यामुळे आपण यामध्ये जे मसाले घातलेले आहेत ते छान असे रिलीज होतील आणि खमंग, खुसखुशीत आणि मस्त चविष्ट असं आपलं थालीपीठ तयार होईल. 15 ते 20 मिनिटानंतर आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर त्यासाठी असा कॉटनचं कापड घ्यायचं आहे, ते थोडं ओलं करायचं आहे आणि एकदम प्लेन करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला हलकंसं आपण पाणी लावलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता. इथे आपण छान थालीपीठ थापून घेतो आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला जेवढं थालीपीठ थापायचं आहे तेवढं आपण पीठ घ्यायचं आहे. त्याला हाताने छान असं गोलाकार करायचं आहे आणि पिठाला खालून थोडंसं पाणी लावायचं, वरून थोडंसं पाणी लावायचं आणि अगदी हलक्या हाताने आपण थालीपीठ हे थापायचं आहे. थालीपीठ थापत असताना अगदी थोडं थोडं करून पाणी लावायचं आहे, अगदी ओलसर करायचं नाही. आणि थालीपीठ जेव्हा आपण सुरुवातीला थापत असतो तेव्हा मध्यभागाहून सुरुवात करायची आहे आणि अगदी अशा प्रकारे बाजूबाजूला कडेकडेने हळूहळू पीठ नेत आपण थालीपीठ आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं पातळ करून घ्यायचं आहे किंवा आवडीप्रमाणे आपण कमी जास्त जाड ठेवू शकतो. तर तुम्ही इथे पाहू शकता की हाताला थोडंसं पीठ चिकटायला लागलं की मी पाण्यात हलकासा असा हात बुडवून घेते आहे आणि असा थालीपीठाला आपण आकार द्यायचा आहे. थालीपीठ छान तयार झाले की त्याला छोटे छोटे असे होल पाडायचे आहेत की ज्यामुळे वाफेने थालीपीठ छान असं भाजलं जाईल. आता इथे तवा आपण कडक गरम करून घेतलेला आहे आणि थालीपीठ घालत असताना मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर थालीपीठ असं आपण तव्यामध्ये घालायचं आहे. बाजूनी थोडं थोडं तेल सोडायचं आहे आणि यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि सुरुवातीला 1 मिनिट एका बाजूने वाफलवून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की थालीपीठाचा रंग बदललेला आहे. थोडीशी वाफ निघून गेली की परत पलटवून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपण आलटून पलटून मस्त असं खरपूस असं थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी इथे आपलं थालीपीठ छान असं तयार झालेलं आहे. आता हे तयार झालेलं थालीपीठ तुम्ही मस्त असं दहीसोबत, मटकीच्या उसळीसोबत किंवा चवळीच्या उसळीसोबत छान असं एन्जॉय करू शकता. तर मंडळी कशी वाटली माझी पिठाची रेसिपी, त्याचसोबत थालीपीठाची रेसिपी ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास ट्राय तुम्ही नक्की करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.